नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचा। आज आपण जाऊया नदीत कुर्ले धरूसाठी ट्रॅप टाकूया जाऊन। काल मी मासे आणलेले इथे ठेवलेले सगळा माशांचा। आज मी नदीत टाकतोय, हे इथे इलय ह्याच्यात मासे ह्याचा चाकलेला आता सगळा माशांचा। तर इकडे दोरीन बांधतले आणि आत टाकतले। पाणी पण बरा नदीत खदूळ असा गावतीत 5-6 तरी नक्कीच गावतीत, कारण मी आज पहिल्यांदाच इथं ह्या वर्षी येऊक नाही आता इथे आम्ही इथे गरव पण येतो। इथे मी बसतोय, पण हल्ली 1-2-4 वर्ष मी नाही गरव घेऊ, पण एक व्हिडिओ बनवीन मी इथे गरव घेऊन। इथे आता आपण जरा मोबाईल माझं सेट करतोय, कारण मी ट्रायपॉड आणलंय नाही होय। इथून आपण टाकायचं आता संध्याकाळ, आता टाकला की उद्या सकाळी येऊन आपण हे बघायचं। तर आता मी इथून ह्या आता टाकलंय खाली, मग उद्या सकाळी मी येऊन ह्या बघतलोय। तर बघूया काय मिळतं आता। हे बघा, आता आपण इथे सकाळी इलेले असो। आता हे मी बांधलेलं आहे इकडे, आता वर बघतोय ओढून काय काय मिळतं आतमध्ये। आता मित्रांनो, ही मजाच वेगळी आहे गावातली। मासे करूक जायचे किंवा नदीत वगैरे कोण टाकायची, कुर्ले धरायचे किंवा एक डबा उसपायची आणि मासे धरायचे, किंवा आपले चढणीचे मासे म्हणा किंवा उतरणीचे मासे म्हणा। ही गोष्टी गावात जे असतात ते तुमका खय अनुभवाक मिळायचे नाही, आणि कोकणात तर हे गोष्टी मोठ्या प्रमाणात पावसाच्या पहिल्या पावसात खूप मजा येते। आपण आता हे सगळं बाहेर उघडतोय डबो, बघूया। एका हाताने मोबाईल धरलाय आणि एका हाताने डबो ओढतोय, त्याच्यामुळे या सगळा गडबड होता माझी, पण ठीक हा। डबो तर इलो आवरती, जरा दगड असल्यामुळे आतमध्ये जरा वजन जा असा, पण कुर्ले वाचतात आतमध्ये। आता आपण बाहेर जाऊया जरा ओपनमध्ये, आणि जरा किती कुर्ले काय असत ते जरा चेक करूया। पण आवाज तर येता म्हणजे असत त्याच्यात नक्कीच, होय असत आहे का 5-6 तर नक्कीच असत। बघूया आता घराकडे गेलो, घराकडे मी हे वत्तोय आतमध्ये वत्तोय काय, ह्याच्या 5 तर पडलेच आतमध्ये, पण असत अजून वाटतं 2 त्याच्यात 6 आणि 7 आता झाले वाटतं, संपले एवढेच। ठीक आहे मित्रांनो, आजचं माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।